ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास नाणेफेक जिंकून प्रथम षटकार स्वीकारणारा संघ आपण पाहतोय विक्रम स्पोर्ट्स वडूनगर. दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. उद्याचा पहिला पहिला कोण जय बजरंग गोरसे आणि गावदेवी नानकर पहिला ना. नंतर कोण आहे थांबा रांजोली बरोबर आहे बरोबर आहे. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज महेश काबूकर. फास्ट बॉल चेंडू हाताळताना पुन्हा एकदा मात्र चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित आपण थोडासा स्पर्श देखील पाहिला होता. आउटसाइड एज घेऊन चेंडू एसटीच्या मागे निश्चित गेला होता. मात्र एसटी रक्षक धीरू पाटील याला चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला आणि कलेक्ट करता आला नाहीये. जीवदान मिळते फलंदाज विनोद याला. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू तो वेगवान चेंडू होता. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. आता मात्र ऑनसेटचा फटका साधला चेंडू समोरून जातोय. वाडिश डीप लॉंगरला चेंडू जातो. एक धाव घेण्याची संधी होईल फलंदाज विनोद याला. एक धाबेने स्वतःचा आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं धावसंख्या होती बिनबाद 1 ओव्हर क्रमांक पहिलं. दोन दिग्गज संघ आपण पाहतोय अमनेस्वान एका बाजूला जॉली स्पोर्ट्स कामतगर तर दुसऱ्या बाजूला विक्रम स्पोर्ट्स वडूनगर. जो संघ विजय संपादित करेल तो एका ट्रॉफीचा हकदार. पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडू स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज सचिन पाटील. दोन्ही संघ खऱ्या अर्थाने परिपूर्ण चार्ज झालेले आहेत. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका होऊन ते कार्पेट चेंडू जातोय. वाडिश डीप लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघात धावसंख्या होती बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगती पथावर गोलंदाज महेश. मिस टाइम स्ट्रोक आहे. दीपक चौघुले याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. मात्र काय जबरदस्त रनिंग बिटवीन अतिशय प्रतिम उत्कृष्ट रनिंग बिटवीन आपण पाहिली. तब्बल 3 धावा या ठिकाणी 3 धावा घेतल्या 3 धावा कंप्लीट झाल्या. थोडासा अंधारेज खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला थोडासा स्पंज केलं होतं. चेंडू पॉईंट सेमाशिका ट्रॅव्हल झाला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत मात्र 3 धावा कंप्लीट करण्याची संधी झाली. या 3 धाव्याने ज्वाली कामतगर संघाची धावसंख्या होती ती 5. ओव्हर क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफुटवर संघ आपण पाहतोय. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हर मधून करता आली नाही याचं कारण देखील पाहिलं. महेश काबूकर याची अतिशय अप्रतिम उत्तम गोलंदाजी. बघा मित्रो स्पर्धेचा उद्या 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामधून पहिला सामना असेल जय बजरंग गोरसई विपक्ष गावदेवी नानकर. दोन्ही संघाचे कॅप्टन ठीक आपण 8:30 वाजता आपलं रिपोर्टिंग करायचं. 9 वाजता आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केले जाईल. पेनल्टीचा सामना करावा लागेल. अर्थातच या 2 संघांना विशेष सूचना केली जाते. जे सकाळच्या सत्रामधून पहिला सामना खेळतील जय बजरंग गोरसई आणि गावदेवी नानकर ठीक 8:30 वाजता आपण या ठिकाणी आपलं रिपोर्टिंग करायचं. त्यानंतर गावदेवी रांजोली विपक्ष जय बजरंग कारिवली आपण देखील ठीक 9 वाजता या ठिकाणी यायचंय. त्यानंतर साई कृपा डोंगे विपक्ष वीर तानाजी दापोडे आपण देखील वेळेवर या. त्यानंतर बंदऱ्यामध्ये कल्लेर आणि एजी स्पोर्ट्स निंबोली या संघांना देखील विनंती असेल की आपण देखील आपलं वेळेवर रिपोर्टिंग करा.
बघा उद्याच जर शेड्यूल फार मोठे, 2 एक्स्ट्रा सामने आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक, आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. जितू दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगितलं, दुसरं गोलंदाज येतोय जेतू. या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची घेतो, आउटसाइड चेंडू जातो थर्डमॅनला, आउटफील्ड दमदार येईल चौकार. आता मात्र पुन्हा एकदा थोडस पल्लवटार करताना संघ पाहतो जॉली स्पोर्ट्स कामतगर. अतिशय चांगल्या धावा देखील बिंदूच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या. याआधी षटकार त्यानंतर चौकार. संघात धावसंख्या 15. मात्र अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली ती अक्रॉस द लाईन. थोडंसं वन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रॉपर चेंडू बॅट मध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या हाताने फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं, मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. थोडंसं अंधधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण विनोद पाटीलच्या बॅटमधून पाहिला, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क त्याला साधता आलं नव्हतं. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता, पुन्हा एकदा गोलंदाज जेतू राईट आर्म. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झालेली, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये, एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 16. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत, आणि प्रेक्षक म्हणून खास करून स्वयंभू पायगाव या संघाचे कुल कॅप्टन आहेत, आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कॅप्टन सन्मानी विकासजी मुकादम यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून चालू सामन्यातील दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलेले. चेंडूला थोडस ऑनदेप खेळण्याचा प्रयत्न, कंप्लीट. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या 18. सन्मानी विकासजी मुकादम स्वयंभू पायगाव संघाचे कुल कॅप्टन, आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमधून त्यांचा संघ देखील एक अव्वल दर्जाची कामगिरी करतोय. विकास मुकादम यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून चालू सामन्यातील दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद विकासजी मुकादम. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धा पाहता आणि या स्पर्धेला आणि आम्हाला आपण लाईक करता. धन्यवाद. चेंडूला थोडस ऑन द खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक विनायक थोडासा थंबल होतोय, चेंडू जातो थर्डमॅनला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही आहे, ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू होता. ऑन द खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित संप्रसारता आलं नव्हतं. चेंडू जातोय मात्र थर्डमॅनला. धावसंख्या इकडे पुढे धावसंख्या होती 19. निश्चितच चांगली स्पर्धा मित्र आयोजन केलेलं आहे, आणि आपण पाहिलं तर सलग 2 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकला असे आमचे गुरुवर्य मोहनदादा भोईर यांच्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळते. मित्र अतिशय चांगल्या पद्धतीचं समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपण पाहिलं तर सूत्रसंचालन पाहायला मिळतंय, आणि मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक करता धरता सन्माननीय नितेशजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. खूप चांगला आवाज आहे,
मित्र तुमच्याकडे साखरपुडा असेल, हळद असेल, लगीन असेल किंवा मंगलाष्टका गायची जरी असली तरी निश्चितच आमच्या मोहन दादाशी संपर्क साधायचा आहे. आपण पाहू शकता असे ह्या आमच्या गुरुवर्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केले जाते. माईची उपदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि मोमेंटस ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. 2 दिवस खरोखरच खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला गेला आणि खास करून विजयस्फोट खांडपे संघाचं त्यांच्यावरती अतूट प्रेम आहे आणि दरवर्षी त्यांना इथं बोलवलं जाते आणि त्यांच्या विनंतीला मान ठेवून ते येत असतात. तर खूप खूप धन्यवाद मोहन दादा. बोलूया खेळाकडे. आपण पाहिलं तर षटक क्रमांक 30 चालू आहे. धावसंख्या जर पाहिली धापलकपवरती तर 19. पुढील चेंडू या वेळेस फेरे मारा, खराब मारा. पहिल्या चेंडू पाहायला मिळतोय भिरू यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल फेकला जातोय. एक अवंतर धाबेचा भरणाही केला जातोय. धावसंख्या पाहतोय आपण 20 अंकावरती. मागील मॅच काय अफलातून पाहायला मिळाली. आता मात्र हे दोन्ही दिग्गज संघ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच मित्र पाहायला मिळते. या वेळेस ऑफ ड्राईव्ह केलेला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दीपक चांगलं क्षेत्ररक्षण केलं जरूर, परंतु पैकी कुठेतरी वाईडीस पाहायला मिळाले. परिणाम स्वरूप 2 धावा खर्च केले आहेत. आजच्या दिवसामधून सर्वाधिक धावा कुठण्याचा विक्रम जर पाहिला ना तर 84 धावांचा आहे. पण हेही विसरून चालणार नाहीये की 78 धावा बनल्या गेल्या आहेत. म्हणजेच आपण पाहिलं तर विक्रम स्पोर्ट उरणनगर संघाने 84 बनवल्या होत्या आणि आपण जर पाहिलं तर जॉली स्पोर्ट कामतगर संघाने 78 धावांचं टार्गेट दिलं होतं. असा हा सामना बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळते. 2 ताकदवार पैलवान एकमेकाशी जेव्हा झगडतायत, लढतायत, संघर्ष करतायत, द्वंद्व युद्ध करतायत तेव्हा कमालीची मजा येते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवला, मिस टाइम झालेला आहे की पाण्यासारखं राहील. दुरून क्षेत्ररक्षक आला होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. विनोद मात्र आता कुठेतरी थकवा जाणवत असेल. ओपनिंगला आलेला आहे. आपण पाहिलं तर धावसंख्या पाहतोय 24 अंकावरती आणि आपल्या विकेट सॅक्रिफाईस करण्याच्या तयारीमध्ये आहे. कारण अरविंद सारखा स्फोटक फलंदाज मैदानाबाहेर आहे. त्याला इन मध्ये कसा आणलं जाईल याच्याकडे लक्ष आहे. परंतु गनेमी कावा विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाकडे सुद्धा आहे. त्यांना माहिती आहे कुठल्या फलंदाजाला बाद करायचं आहे, फेकी कुठं करायची आहे. म्हणून डेंजर झोनला जर पाहायला गेलं तर सचिन आहे आणि त्या दिशेने चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज यावेळेस उडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चांगले क्षेत्ररक्षण. आता मात्र काय घडते पाहूया. इथेही पाहिलं तर डेंजर झोनला फेकी केली जाते आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावसंख्या 26 अंकावरती जाऊन पोहोचते. निश्चितच आपण पाहतोय आता या स्फोटक फलंदाज मैदानाबाहेर आहे. परंतु हेही विसरून चालणार आहे की षटकार आणि चौकार सुद्धा लागलेला आहे विनोदनच्या बॅट मधून. यावेळेस पाहू शकता हवेमध्ये आहे आणि इथं मात्र आता फलंदाज बाद होतोय सचिन. निश्चितच आपण जर पाहिलं या वेळेस चांगला फलंदाज बाद होतोय सचिन. आपण पाहिले तर आउट होण्यापूर्वी
एकही मोठा फटका लागला नाही त्यांच्या बॅट मधून. अरविंद येतो या पेलेस गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरतील. आणि धावसंख्या पाहतोय आपण 26 धावा. पुढील चेंडू या वेळेस कडक फटका खेळून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर एकच धाव घेतलीच जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल 27 या अंकावरती धावफलक गेलेला आहे. पहिला जो ओव्हर महेश काबूकरचा होता तो अफलातून आपल्याला पाहायला मिळाला. विकेट मिळाला नाहीये त्या ओव्हरला, परंतु धावा फक्त 5 खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरला 14 आल्या, परंतु पहिल्या ओव्हरला ज्या धावा कमी आल्या त्यामुळे जो धावफलक होता तो कॅल्क्युलेटर नुसार बनून राहिलं. आणि आता मात्र तिसऱ्या ओव्हरला पाहतोय आपण चांगली कमालीची गोलंदाजी. मोठा फटका इथेही लागू देत नाहीये, खोदून काढलेला आहे. आणि इथं मात्र काय घडते पाहूया. डेंजर एंडला अरविंद, काय गरज होती का ही दुसरी धाव घेण्याची? हा प्रश्न स्वतःला निश्चित पडला असेल. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. आपण जर पाहिले ना तर अरविंद यांनी स्वतःला प्रश्न केला असेल की हा शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू आहे तर आपल्याकडे स्ट्राइक राहील. या कारणास्तव आपण पाहतोय किती घातक प्रयत्न केला गेला दुसरी धाव घेण्याचा आणि त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी त्या जाल्यामध्ये अडकलं गेलेलं. नवीन फलंदाज शैलेश येतो मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे आपण जर पाहिलं रणनीती आखली होती, रणनीतीमध्ये काही चुकी नव्हती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मात्र कमजोर पडली गेली आणि त्या स्वरूपाने रनआउटच्या विकेट इथं पडला गेला. फलंदाज बाद झाला. अरविंद निराश पावलाने मैदानाच्या बाहेर जातोय. मागील मॅच अक्षरशः गाजून ठेवली, परंतु इथं मात्र ती काय सातत्य राखता आलं नाहीये. येथील इनिंग काय खेळता आली नाहीये. एकच धाव करून तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम षटक, या षटकामध्ये किती धावा बनल्या जातील हे पाहण्यासारखं राहील, कारण 28 धावा 3 षटकांमध्ये बनल्या आहेत. म्हणजे या ओव्हरला कमीत कमी तरी 15 धावा येणं गरजेचं आहे. शैलेश आहे स्ट्रायकर एंडला, पाहण्यासारखं राहील की कशा प्रकारे फलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाईल. नेहमी आपण पाहतोय ओपनिंग साठी येत असतात किंवा वन डाऊनला येत असतात, परंतु इथं मात्र आपण जर पाहिलं तर विकेट काही लवकर पडला गेला नाही. त्या कारणास्तव आपण पाहतोय की शेवटच्या अंतिम ओव्हरला इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. बघूया आपल्या संघासाठी आज मात्र गरज आहे चांगल्या खेळीची. या उलट आपण पाहतोय गोविंद एक चांगला गोलंदाज आहे. या वेळेस पाहतोय आपण खोदून काढला होता चेंडूला. स्लिप पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, तर एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. विनोद यांना मात्र सूत्र हाती घ्यावा लागतील. मित्र आपण पाहतोय की आपण दुसऱ्या ओव्हर पासून हा विकेट सॅक्रिफाईस करत होता, परंतु झालं नाहीये. देवाच्या मनात आहे की तू मैदानावरती टिक आणि दाखवून दे, स्वतःवरचे आत्मविश्वास जागृत कर. तू काही ते रेतीची वाट बघू नको. पुढील चेंडू या वेळेस मात्र बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, पण अतिशय वेगवान चेंडू आणि निर्धावची झाली सांगता. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्याचा अंदाज घ्यावा लागेल. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे आपण पाहिली तर 29 धावा ऑन बोर्ड. आता मात्र जागा बनवलेली आहे. चेंडू गॅप मध्ये खेळून काढले, दुरून क्षेत्ररक्षक येतोय, परंतु चेंडू फरार होत सीमारशे बाहेर. चौकार. सुभाषजी पाटील साहेब
आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब आहेत, तर आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे। निश्चित असं म्हटलं जाते की जिसने प्यासे को पाणी पिलाया उसने समंदर को नीचे दिखाया, अशी पाण्याची व्यवस्था करणारे आमचे तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। तसेच त्यांच्या समेत ॲडव्होकेट सजीजी गोतारणे साहेब आहेत, त्यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। आपलंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। या वेळेस पाहू शकता बिगी तिथे घेण्याचा प्रयत्न केला होता, वेग प्राप्त करून दिला, उचली प्राप्त करून दिली आणि अजून एक निर्धाव चेंडू। ॲडव्होकेट असो, वकील असो, समाजकारणातील व्यक्ती असो किंवा राजकारण असो, क्रीडा क्षेत्रातले असो, सर्वांचं आवडतं खेळ म्हणजे क्रिकेट। आपण पाहतो या भारतवर्षामध्ये अधिक आनंदाने खेळला जातो, उत्साहाने खेळला जाणारा खेळ मित्र पाहायला मिळतोय। अजून एक तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मात्र निर्धाव धावसंख्या स्थिर पाहू शकता आपण। 35 धावा फलकावरती। निश्चितच आपण पाहू शकता सुभाषजी पाटील त्याचबरोबर शशीजी गोतारणे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेचे प्रणेते करता धरता वन मॅन शो नितीजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे, वेलकम। निश्चितच आपण संपूर्ण दिवस पाण्याची व्यवस्था जी लागली जाते ही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। सन्माननीय मान्यवर यांच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी शुभागमन आता झालेला आहे क्रीडा मंचावरती, त्यांचं सहर्ष स्वागत आहे। नेहमी असं म्हटलं जाते की ज्याने पैसे को पाणी पिलाया उसने समंदर को नीचे दिखाया, असे तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांचा आपण करूया स्वागत आणि सन्मान। मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय नितीजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। आपण पाहू शकता स्पर्धेची माहिती उबदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहू शकता एक मोमेंटस ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। तसेच आपण पाहतो या व्यासपीठावरती त्यांच्या समेत आताच आगमन झालेले सन्माननीय ॲडव्होकेट शशी गोतारणे साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय नितीजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणारे तुम्हा सर्वांचे लाडके एक पुंडासगावचे समाजसेवक आणि या परिसरामध्ये ज्यांच्या माध्यमातून चांगलं काम केलं जातं असे तुम्हा सर्वांचे लाडके कैलास शेलारजी इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आपण यथोचित स्वागत आणि सन्मान घेऊया। यस, त्यांचंही स्वागत सन्मानित झालेलं आहे। खूप खूप धन्यवाद या स्पर्धेसाठी आपण भेट देण्यासाठी आलेले आहेत। मित्र, असं म्हटलं जातं की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं ना, अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे।
प्रथम फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर 35 धावांची खेळी फक्त साकारण्यात आली 4 षटकांमध्ये, तर 36 टू विन. आणि कशा प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल हे पाहण्यासारखं राहील विक्रम स्पॉट वडूनगर या संघाच्या माध्यमातून. तर चला कामतगर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पाहतोय 40+ माध्यमातून या स्पर्धा मित्र भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आपापल्या विभागामध्ये या स्पर्धा खेळवल्या जातात. सर्वप्रथम चाचणी खेळवली जाते, तिथे सर्व संघांतर खेळवलं जातंय. जणू काय आपण पाहू शकता भिवंडीतील क्रिकेटचा कुंभमेळा भरला जातोय आणि प्रत्येक विभागामधून तिथे येऊन आपलं प्रदर्शन दाखवलं जात आहे. प्रत्येक संघामध्ये नवीन खेळाडूंचा भरणा केला जातोय, कोणाला कमी करायचं कोणाला घेतलं जातं याची तपासणी केली जाते. त्याच्यासाठी ती चाचणी स्पर्धा आयोजन केले जात आहे. भिवंडीतील मिनी वर्ल्ड कप म्हणून संबोधलं जाणार आणि त्यानंतर मात्र या स्पर्धा आपापल्या विभागामध्ये होत आहेत. जसं आपण जर पाहिलं तर आताच कुंभमेळा आलेला आहे, तिथे प्रत्येक आपल्या देशातून साधू संत येतात, तिथले विचार घेतात आणि आपल्या आपल्या विभागामध्ये जाऊन त्यांचं म्हणजे पालन केलं जात आहे. आणि त्याच पद्धतीने क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतं भिवंडी विभागामध्ये. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मित्र. आपण पाहत आहात हा 40+ खेळ, 40+ थर्रार अप्रतिम खेळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्यावेळेस 2007-8 ला या खेळाला सुरुवात झाली त्यावेळेस अशा पद्धतीने याकडे बघितलं जात होतं, परंतु आज आशेच्या किरणेने या खेळाकडे बघितलं जातंय की मी कधी या 40+ मध्ये खेळतोय. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की सलग एवढ्या वर्षाने आपण पाहतोय हा जो लावलेला छोटासा रोपट होता आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. भिवंडीच्या कान्या कोपऱ्यामध्ये अप्रतिम खेळला जातोय. आतापर्यंत आपण 3 संघटना पाहतोय, प्रत्येक संघटनेमध्ये भरपूर संघ आहेत. आपण पाहिलं तर जुनी 40+ आहे याच्यामध्ये तर 52 संघ आहेत, नवीन मध्ये आपण पाहिलं तर 25 आहेत आणि मास्टर 40 मध्ये 48 आहेत. आणि अजून एक संघटना तयार होत आहे, मार्गक्रमण करत आहे. म्हणजे प्रत्येक गावातून प्रत्येक खेळाडू मात्र आवडता खेळ खेळला जातोय. निश्चितच आपण पाहतोय 36 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये विक्रम स्पोर्ट वडूनगर. विक्रमी खेळी करण्यात जाणणारा हा संघ मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. कामतघर हा संघ जर पाहिलं तर आपल्या कामा रूपाने कर्माने नावाने उदयास आलेला हा संघ आहे. बेस्ट वर्ष बेस्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर विचार केला तर विक्रम स्पोर्ट वडूनगर हा संघ रँकिंग मध्ये प्रथम क्रमांकावरती कामगिरी करतोय, तर आपण पाहतो त्याच्याच मागोमाग कामतघर संघ ही चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत एक प्रथम क्रमांकाची दुसऱ्या क्रमांकाची 2 ट्रॉफ्या उचलणारा कामतघर आणि आपण पाहिले तर वडूनगर प्रथम क्रमांकाच्या 2 आणि तृतीय क्रमांकाच्या 2 अशा रीतीने या दोघांचा खेळ या फॉर्मॅटमध्ये खूप चांगला. पुढील चेंडू यावेळेस पहिल्या चेंडूवरती उडवलाय, मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतो तिथून
कुठल्या प्रकारची चुकी नाहीये आणि बेस्ट फलंदाज या ठिकाणी बाद होतोय महेश काबूकर. या वेळेस आपण पाहिलं तर एक मोठा मासा गळाला लागलेला आहे. आपण देव मासा ज्याला म्हणतो असा मासा त्यांच्या गळाला लागलेला आहे. खास करून महेश काबूकर आक्रमक खेळ करणारा जाणला जाणारा हा फलंदाज मात्र 0 वरती बाद होतोय. एक चांगली बाब आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. बोनी चांगली केलेली आहे. आपण पाहतोय सचिन या गोलंदाजाने स्वतः संघनायक आहे आणि माहिती आहे की जबाबदारी माझ्या खांद्यावर इथे आहे. त्या जबाबदारीला पेलवत असताना मलाही चांगला खेळ करावा लागेल. धावा कमी असल्या तरी रंगतदार सामना पाहायला मिळेल. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस इथेही चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय घडतं पाहूया. यस फलंदाज अजून एक बाद होतोय. क्या बात आहे. ही आहे खरी ताकद. ही आहे खरी ओळख. आपण जर पाहिलं ना तुमच्याकडे क्रिकेटमध्ये 3 दुवा आहेत. एक फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण. या तिघांमधून एखादा जरी कमजोर असेल ना तुम्ही 1-2 सामने जिंकू शकता. फायनलिस्ट टीम बनू शकत नाही. मोठ्या सामन्याची टीम तुम्ही बनू शकत नाही. परंतु तुम्हाला परिपूर्ण आणि परिपक्व हा जर संघ करायचा असेल तर या तिघांमध्ये अधिक चांगलं काम करावं लागेल. मग फलंदाजी असो गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण. धावा कमी झाल्या काही हरकत नाहीये. गोलंदाजी धाव दाखवावी लागेल. क्षेत्ररक्षण अधिक चांगलं करावं लागेल. ना जेव्हा जेव्हा असं म्हटलं जाते की कीर्तनाला 7 टाळ्या चिपल्यांची लाभते त्यावेळेस कीर्तन अतिशय रंगतदार पाहायला मिळतोय. आणि त्याच पद्धतीने गोलंदाजाला 7 जर क्षेत्ररक्षणाची लागली तर त्या गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. पाहण्यासारखं राहील. संघर्षाचं वातावरण तयार झालेलं आहे. कश्मकश जिद्द आणि संघर्ष मेहनत मैदानाच्या आतमध्ये जॉली स्पोर्ट कामतगर दाखवतोय. वार पलटवार क्रिकेटचा सूत्र असला तरी इथं मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी सचिन यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू अनिल या वेळेस चांगला खेळून काढलेला आहे. पाहूया काय घडतंय. अजून एक फलंदाज बाद होते की काय. यस थर्ड अंपायरचा निर्णय दिलेला आहे. पण पंचांना विनंती आहे की जर थर्ड अंपायर मध्ये लाईव्ह मध्ये आपल्याला जर चित्र कंप्लीट झाला नसेल तर ऑन फील्ड अंपायर जो असेल तो निर्णय आपण द्यायचा आहे. आपण जाऊया टेक्निकल रूम मध्ये जिथं तपासलं जाईल फलंदाजाने बॅट टेकली आहे की त्या अगोदर बॉल लावला आहे. काय घडते काय बिघडते येणारा काल सांगून जाईल. तपासूया आपण. यस फलंदाज बाद आहे. 2 लेकरांचा अंतर झाला होता. रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. डीजे मास्टर वेलकम. आपण जर पाहिलं ना तर पहिला विकेट पडला गेला त्यानंतर बॅक टू बॅक तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एकही धाव गणली गेली नाहीये. परंतु आपली जादू जी दाखवते मैदानाच्या आतमध्ये सचिन क्या बात आहे. आपण जर मगाशी पाहिलं की चांगली गोलंदाजी झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये खास करून महेश यांची. परंतु सचिन यांना प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. 2 फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाले. एकंदरीत 3 गडी बाद झालेले आहेत. पाहूया पुढील चेंडू.
राजा आपण पाहू शकता स्ट्राइक एंडला. आता सर्व काही दारोमदार असेल या फलंदाजावरती. अजूनही डगआउट मध्ये आपण जर विचार केला तर भिरू सारखाही काही चांगला फलंदाज आहे. श्याम चौगुले सुद्धा आहेत. कमी तिथं आम्ही जी भूमिका निभावत असताना एक उत्तम खेळ करण्याची त्यांच्यामध्ये सुद्धा कला आहे. इथं मात्र अजून एक चांगला चेंडू, क्या बात आहे. पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे, कमर कसली गेली आहे. ज्या पद्धतीने आपण शर्यतीमध्ये बैलांना टाईट ठेवतोय आणि पागा लावून धरतोय, तशा पागा लावून धरलेल्या त्या गोलंदाजाने हालचाल करू देत नाहीये, एकी धाव बनू देत नाहीये. वार पलटवार खेळाचा नियम आहे, सूत्र आहे. कधी खेळ बदलेले सांगता येत नाहीये. प्रत्येक चेंडू मागे वातावरण नेहमी बदलत असतोय. इथं मात्र पाहूया कशा प्रकारे खेळ होईल. गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस मात्र स्पेअर मारा होतोय. वाईटचा इशारा केला जातोय, परंतु हेही विसरून चालणार नाही. विक्रम स्पॉट वडूनगर हा संघ आहे. या संघाला ज्या वेळेस तुम्ही बोट धरायला द्याल तर हात धरता धरता तुमच्या गळ्याला कधी मिठी मारेल हे सांगू शकत नाहीये. वाईट बॉलने इथं मात्र खाता ओपन होतोय. धावफलकाचं एका धाब्याने 3 गडी बाद झालेले आतापर्यंत. पाहूया व्हेरिएशन बदल. अतिशय चांगला फलंदाज समोर आहे आणि अशा फलंदाज समोर गोलंदाजी करत असताना आपली कर्मकुशलता अर्पण करताना पाहायला मिळते. यावेळेस पाहतोय आपण गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे आणि या शॉटने मी तर म्हणेन या ओव्हरचा पूर्णपणे किरकिरा करून टाकलेला आहे. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. अचूक टप्पा लाईन लेत हाताळली होती, परंतु गोलंदाजाकडे 6 चान्स असतात. या 6 चान्स मध्ये एखादा तरी कमजोर चेंडू पडतोय आणि तो कमजोर चेंडू बघितला गेला राजा याने आणि उत्तम प्रहार आपण पाहिले तर अप्रतिम ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने आपण पाहतोय की चौकार वसूल केला जातोय. थोडस दर्पण कुठेतरी बाजूला सारला असेल. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहूया काय घडतंय. यस, चालाकी केली होती अरविंद यांनी चेंडू लेट उचलण्याची, परंतु एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या इनिंग मध्ये 5 धावा होत्या, एकही गडी बाद नव्हता, परंतु इथं 6 धावा आहेत आणि 3 गडी बाद आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इट का जवाब पत्थर से देण्याचं जसं म्हटलं जातं ना, तशी कॅल्क्युलेट ओव्हर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते 30, म्हणजे प्रति षटकामागे 10 ची सरासरी. अजून जर एखादी मॅजिकल गोलंदाजी जर हाताळली तर निश्चितच कुठेतरी डोकेदुखी ठरेल विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाची. परंतु या ओव्हर मध्ये एखाद 2 मोठे फटके राजा जर खेचतोय तर आपल्यावरती बनलेला दबाव, आपल्यावरती बनलेला जो प्रेशर भाऊ पाटील सर तो कमी होईल. निश्चितच आपण पाहिलं तर ज्या अनुषंगाने गोलंदाजी सुरुवात व्हायला हवी होती, जो आक्रमक रूप दाखवणं गरजेचं होतं, ते मात्र जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या माध्यमातून सचिन पाटील यांनी दाखवलेलं आहे. आता त्याच्यावरती पावलावर पाऊल ठेवून तुम्हाला काम करावं लागेल, जशास तशी गोलंदाजी करावी लागेल. या वेळेस इथं मात्र पाहू शकता आपण खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होते. अरविंद येतोय गोलंदाजी मार्क वरती. प्रति षटकामागे 10 धावा वाचवायच्या आहेत. पाहूया त्या वाचवल्या जातील की त्या बहाल केल्या जातील. पहिल्या चेंडूवरती बिग घेण्याचा प्रयत्न तर पाहायला मिळाला होता. आपण पाहिलं तर ब्लाइंग शॉट असं म्हटलं तर वागू ठरणार नाहीये,
कहीं पे निगाही कहीं पे निशा मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु अतिशय वेगवान चेंडू हाताला गेला. चेंडू येण्या अगोदरच आपण पाहिली तर बॅट फिरली होती एवढ्या वेगाने. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, सेफ लँडिंग आहे. बराच काल हवेमध्ये होता. शैलेश येतोय आणि इथं तालमेल बिघाड झालेला आहे. तर एकाच रुलावरती आपण पाहिलं तर दोन गाड्या थांबून होत्या, परंतु थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एक रणनीती सुद्धा असू शकते, कारण कालुरामला बाहेर जायचं असेल कदाचित त्या कारणास्तव, आणि ते कारणास्तव आपण पाहिलं तर रनआउट होऊन आपली विकेट सॅक्रिफाईस करण्याच्या प्रयत्नात होते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, धावा बनतायत, तर कशाला रनआउट व्हायचं. आपण पाहतोय आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. हातचं सोडून पलत्याच्या पाठीमागे लागल्यानंतर जी अवस्था माणसाची होते ना, ती क्रिकेटच्या मैदानामध्ये असे कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस उडा आलाय, आता मात्र सॉफ्ट डिसमिसल आणि अजून एक मोठा मासा गलाला लागताना दिसते. फलंदाज बाद होते जेलच्या स्वरूपात. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच चालू आहे. आपण पाहिले तर असं वाटलं होतं की लोएस्ट स्कोरचा सामना आहे, कदाचित हा लवकर संपेल, परंतु जिद्द चिकाटीन संघर्ष हार मानायला तयार नाहीत. खास करून आपण पाहिलं तर कामतगर संघ, जॉली स्पोर्ट कामतगर नावात जॉली आहे आणि जॉली सारखी कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, जिथं धुमाल येतोय आणि धमाल मचून या मॅच मध्ये वापस आणणं गरजेचं आहे. हा एक चांगला खेळाडू आहे जो सामना टर्न करू शकतो, सामना फिरू शकतोय. पाहूया, इथेही आपण पाहू शकता, हा ना तू मै दोघांमधला तालमेल काय साधता येत नाहीये. तुम्हाला ज्यावेळेस चोरटी धाव घ्यायची असते त्यावेळेस दोघांमधला समन्वय असणं गरजेचं आहे. येस नो वेट, थांब नको ये, हे जे सूत्र आहे ना, हे परिपूर्ण हवं असतं. इथं मात्र आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करण्याच्या नादामध्ये मात्र एक चांगला फलंदाज बाद झाला असता. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव बनली गेली आहे, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि आता मात्र फलंदाज बाद करावा लागेल. आणि आता आपण पाहतोय की जर तुम्ही अशा रीतीने फलंदाज बाद करत नाही तर कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला पॅनलाइज केलं जातं आणि 2 धावांची पेनल्टी दिली जाते. म्हणजे ज्या प्रयत्नात होते तो प्रयत्नामध्ये यशस्वी ठरतोय कालुराम. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. निश्चित अजून किती बकरे लोटायचे, आता आपण स्वतः जाऊया असा संघ नाही की यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतोय. मरता क्या करता असं नेहमीच आपले सिद्दीक बावे सर म्हणत असतात. यावेळेस पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल शेंडे यांच्या माध्यमातून. एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्यांनी पटकावलेले आहे, तो खेळ करावा लागेल या ठिकाणी. बेस्ट वर्सेस बेस्ट आपण कधीपासून का म्हणतोय याचं कारण इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला गोलंदाज त्याने सुद्धा एक मॅन ऑफ द मॅच पटकावलेले आहे, एका बाजूला फलंदाज त्याने सुद्धा एक मॅन ऑफ द मॅच पटकावलेले आहे. म्हणजेच आपण पाहतोय काटेकी टक्कर, कडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अरविंद गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती फील्ड प्लेस चेक केली जाते. मोठी धाव येत नाही कुठल्या चेंडूवरती, त्यामुळे आपण पाहतोय की भयान शांतता या ग्राउंडवरती पसरलेली आहे. प्रेक्षक सुद्धा शांत आहेत. पुढील चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलेला पाहतोय आपण. गलीमधून चेंडू आपण सरळ जातोय पॉइंटच्या रिजन मधून.
डीप मध्ये आणि या ठिकाणी काय घडते 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. यस 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. पंचांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा इशारा येत नाहीये. धावसंख्या 3 ने पुढे सरकते 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या ओव्हरमध्ये 6 दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 आणि विजयाचं समीकरण 36 धावांचं म्हणजे आता 24 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडूंमध्ये 12 बनल्यात आणि आता 12 चेंडूंमध्ये 24 पाहिजेत. खेळाचं समीकरण टार्गेट कमी होतं आणि ज्या वेळेस टार्गेट कमी असते त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक चेंडू हा फुकून टाकावं लागतं. जसं आपल्या खिशामध्ये ज्या वेळेस पैसे कमी असतात ना तर पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा आपण वडापाव खातो. त्याहून अधिक जर पैसे कमी असतील तर एखादा चॉकलेट टाकून पाणी पितोय. तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी रणनीती केली जाते जॉली स्पोर्ट कामतगार संघाच्या माध्यमातून. इथं मात्र प्राचारण केले तिसऱ्या ओव्हरसाठी अखिलेश. आपण प्रत्येक वेळी असं बघतो की त्यांना शेवटच्या ओव्हरला ठेवलं जातं परंतु शेवटच्या ओव्हरला कदाचित विलासबाल पाटील याला ठेवलं गेलं आहे. अनुभवाने गोलंदाजी करेल परंतु पाहूया काय स्ट्रॅटेजी असेल आणि या रणनीतीचा कोणाला जास्त फायदा होतोय. ही जी ओव्हर आहे ही दोन्ही संघांसाठी खूप कारगर असेल महत्वपूर्ण असेल कारण इथनं समजेल शेवटच्या ओव्हरला किती टार्गेट सेट राहील. इथनं जर कमी धावा दिल्या तर येणाऱ्या गोलंदाजाला त्याचा प्लॅटफॉर्म चांगला होईल आणि इथनं या ओव्हरला जर एखाद दोन मोठे फटके आले तर पूर्णपणे मॅच मध्ये वापस येऊ शकते. परंतु आता जर विचार केला भौगोलिक स्थितीचा या मॅचचा तर कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये मी तर म्हणेन की जॉली स्पोर्ट कामतगार संघ आहे. कारण 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये 24 धावांची गरज आहे. संध्याकाळचं सत्र आहे पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते अखिलेश. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडूला फेकून दिला सीमा पार. बिग हिट षटकार. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावावर. एवढ्या सरपंचच्या शब्दनीते दादांनी खंडपे या गावात. 35 नंबर नितीश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. एवढ्या सरपंचच्या शब्दनीते दादांनी खंडपे या गावात. 35 चालू होती. एखाद दोन मोठे फटके आले तर मॅच मध्ये वापस येऊ शकतात. आता पहिल्या चेंडूवरती फटका जो हवा होता तो आला आहे. 2 षटक जरूर कामतगार संघाच्या बाजूने लागलेले आहेत. क्रिकेट जेवढ्या गतीने रंग बदलतोय तेवढ्या गतीने सरडाही बदलत नाहीये. या षटकाराने मात्र आता कुठेतरी सामना मी तर म्हणेन बॅलेन्सिंग आलेला आहे. कारण येणारे आपण पाहू शकतो 11 चेंडूने विजयाचं समीकरण जे आहे ते 18 धावांचं. एक चांगल्या स्थितीमध्ये मॅच येऊन ठेपलेली आहे. संघर्ष चालू आहे आणि संघर्षमय वातावरण तयार झालेलं आहे. निश्चितच ज्या पक्षाकडे जिद्दीचे पंख असतील ते आकाशात उंच भरारी घेऊ शकतात कारण त्याला पडण्याची डर नसते पडण्याची भीती नसते. या दोन्ही संघांकडे ती ॲबिलिटी आहे क्षमता आहे जिद्दीचे पंख आहेत. पाहूया कोण जास्त भरारी उंच घेतोय. अजून एक चांगला फटका परंतु इथं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय आणि एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. कशमकश धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचते. काय घडेल काय बिघडेल सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मॅच कडे. कारण इथून जो क्वालिफाय होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेची छोटी का होईना परंतु एक ट्रॉफी हाताला लागेल. पुढील चेंडू यावेळी स्लोअरचा मारा आणि इथं उत्तम प्रहार. चेंडू सीमा पार. षटकार. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावावर. एवढ्या शब्दनीते दादांनी खंडपे या गावात. 35 नंबर नितीश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. एवढ्या सरपंचच्या शब्दनीते दादाच्या रणनीती आखली होती परंतु रणनीतीमध्ये कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळते. 2 षटकार लागले गेले. एक ताकदवार दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जितू तर दुसऱ्या बाजूला संदीप. दोघांकडे क्षमता आहे ॲबिलिटी आहे आणि त्याचं प्रत्यक्ष रूप मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू यावेळेस मात्र सफल झाले. क्रॉस झाले. स्लो डिलिव्हरी हाताळली गेली आणि चेंडूला फेकून दिलं. अजून एक बिग हिट
षटकार. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावावर. ठेवलं सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. श्रीसफाई नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. ठेवलं सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. श्रीसफाई नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो. निश्चितच आपण पाहतोय या दोन फलंदाजाने मित्र म्हणेन जॉली स्पोर्ट कामतगर संघाला स्पर्धेतून घरचा रास्ता तयार केलेला आहे, बनवलेला आहे. फक्त आता व्हाईट लाईन टाकायची आहे आणि गाड्या त्याच्यावरती सुसाट चालवायच्या आहेत. इथेही बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं निर्धावची होते सांगता. धावसंख्या विजयासाठी फक्त आणि फक्त आता हवी आहे फक्त 5 आणि चेंडूंचा खेळ बाकी आहे तो म्हणजे 7-7-5 हे समीकरण आहे. 7 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. तसेही आपण क्रिकेटमध्ये अनिश्चितता मानतोय, कारण शेवटचा चेंडू टाकला जातोय तोपर्यंत काही भविष्यवाणी सांगू शकत नाहीये. परंतु इलेक्शन झाल्यानंतर पहिल्या दुसऱ्या दिवशी आपण एक्झिट पोल लावतो, ते अनुमान लावू शकतोय. आणि इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावावर. ठेवलं सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. श्रीसफाई नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. ठेवलं सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. श्रीसफाई नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. येस, या वेळेस येस मॅकमिलन गोविंद येतो या वेळेस मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर ग्रामीण धमाक्यामध्ये असाच एक नावाचा फलंदाज आहे, धमाकूल त्यांनी माजवलेला आहे. काल त्यांनी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 49 धावा बनवल्या होत्या. आता त्याच नावारूपाचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नावामध्ये मित्र सर्व काही असतं, परंतु कर्मामध्ये सर्व काही दडलेलं असतं. कर्म ज्याच्या श्रेष्ठ तोच ठरतो श्रेष्ठ. 5 धावा थांबवायच्या आहेत. आता कोणाचं होतंय कर्मश्रेष्ठ पाहूया, कारण संघ नायकाला आता उरलंय पर्याय तो म्हणजे विलास. विलास यांना झकास कामगिरी करून दाखवावी लागेल आपल्या गोलंदाजी कोठ्यातून. निश्चितच चर्चा जरूर झाली असेल या छोट्याशा मीटिंग मध्ये की ही ओव्हर जर आपण विलासला दिली असती तर बरे झालं असतं, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये मुलीच जागा नाहीये. झालं गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायचं असतं. समोर असेल त्याला सामोरे जायचं असतं आणि अधिकतम शक्ती लावून अधिकतम जिद्द दाखवून त्या खेळाला त्या ताकदीने खेळावं लागतंय. पाहूया ती जिद्द चिकाटी संघर्ष विलास पाटील दाखवेल का आणि आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी पुन्हा एकदा हिरो बनेल का हे पाहण्यासारखं राहील. इथं मात्र कामगिरी चांगली पाहायला मिळते संदीपची, आणि संदीप याने मी तर म्हणेन एक चांगली खेळी केलेली आहे. अंतिम क्षणामध्ये छोटीशी पारी परंतु यादगार एक षटकार त्यांच्या बॅट मध्ये आला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पाहूया खेळाला होते सुरुवात. वाचवायच्या धावा 5. शेवटचं षटक विलास पाटील टर्न होतय. पहिल्या चेंडूवरती बिग हिट, खलास, सामना संपवलेला आहे. फिनिश.